नमस्कार, मी अरुणा. द रील रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुरमई थाळी. आता मी बाजारातून एक अख्खी सुरमई घेऊन आली. ती स्वच्छ धुवून त्याला कोकमाचा आगोळ, मीठ, हळद आणि काश्मीरी लाल तिखट असं सर्व लावून 15 मिनिटासाठी ठेवून देते. आता मला सारामध्ये थोडीशी करंदी ॲड करायची. त्यासाठी मी ती स्वच्छ साफ करून त्यात मीठ, हळद आणि काश्मीरी लाल तिखट लावून बाजूला ठेवून देते. आता मी तुम्हाला सारासाठीचं साहित्य दाखवते. त्यासाठी मी 2 टॅमॅटो बॉईल करून त्याची सालं काढून ते घेतलेले आहेत. आता आपण वाटण्यासाठीचं साहित्य घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं, 10 ते 12 त्रिफळ, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 2 टॅमॅटो, अर्धा कांदा, काश्मीरी लाल तिखट. या लाल तिखटमध्ये धने आणि बडीशेप ॲड केलेले आहेत. थोडंसं पाणी. मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. आता आपण कढईत 2 चमचे तेल घेऊ. आठ ते 10 पाकळ्या लसूणच्या फोडणीला घालू. 12 ते 15 कढीपत्त्याची पानं घातली. थोडं ढवळून घेऊ. आता त्याच्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालू. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यात ओतून घ्या. गरजेपुरतं पाणी ओतून सार वाढवून घ्या. आता आपण साराला चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडी करंदी घालूया. आता आपण सारामध्ये मच्छी घालून घेऊ. आता सारामध्ये 2 कोकम घालू. आता सारामध्ये मीठ घालावं. मीठ बघूनच घालावं कारण मच्छीला मीठ लावलेलं आहे. झणझणीत सुरमईचं सार तयार आहे. आता आपण मच्छी फ्रायसाठी लागणारं साहित्य पाहू. 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा तिखट, सगळं मिक्स करून घेऊ.
आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकू. आता आपण मच्छीला त्या पिठामध्ये कोट करून फ्राय करून घेऊ. आता आपण दोन्ही बाजूने मच्छी व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता आपली मच्छी फ्राय झालेली आहे. आता आपण जेवणाचं ताट वाढू. हा आमचा आजचा सुरमई थालीचा बेत आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.